पुढे एक महत्त्वाची अपडेट, अक्काचा अक्का धनंजय मुंडे असं सुरेश धस यांनी म्हटलं। पुढारी न्यूजच्या मुलाखतीत सुरेश धस यांनी हा हल्लाबोल केला। वाल्मिकनं अक्काचं नाव घेतलं तर मुंडे खरं काय ते बोलतील। खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे 101% दोषी निघतील असंही सुरेश धस यांनी म्हटलंय। बीडची बदनामी राखेमुळे, वाळूमुळे आणि हत्येमुळे होते आहे। सुरेश धस यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल चढवला। पण मग आकाचा आका कोण? तुम्ही म्हणता धनंजय मुंडेंचं नाव आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडेच म्हणतो ना मी। पण धनंजय मुंडेंचं नाव मी या प्रकरणात अद्यापर्यंत घेत नाही। आता ज्या वेळेस आका त्याच्यात येईल, मग आका काय ते खरं सांगल ना। आकाने जर त्यांचं नाव घेतलं किंवा काय झालं तर तिथून पुढचा प्रश्न वेगळा आहे ना, की ह्यांनी भाड्याने जे मंत्रीपद आणि भाड्याने पालकमंत्रीपद दोन्ही भाड्याने दिलं। भाड्याने दिलं, पण तो भाडेकरू कसा उपयोग करतोय बरं त्याचा, हे मात्र धनंजय मुंडेंनी पाहिलेलं नाही। त्याच्यामुळं धनंजय मुंडेंची इन्व्हॉल्वमेंट नाहीच असं नाही। या प्रकरणातल्या खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, हे मी जबाबदारीनं बोलतो। मी हे म्हणत नाही की त्यांचं 302 मध्ये संबंध आहे किंवा बाकी काय, त्याच्यावरती मी बोलणार नाही। पण खंडणीच्या बाबतीत मात्र धनंजय मुंडे साहेब 101% दोषी निघतील किंवा सापडतील असं माझं मत। पण पर्यावरणाच्या खात्याने आता परळी तालुक्यात चाललेल्या हजारो विटभट्ट्या थांबवायला पाहिजे। जी राखेची प्रचंड तिथली तस्करी आहे ती तातडीनं थांबवली पाहिजे। पंकजाताईंनी वाळू चोरी थांबवायला पाहिजे। काय थांबवलं? बरं, काहीच नाही थांबवलं, चालू आहे। म्हणजे जशी मूकसंमती मिस्टर धनंजय मुंडेंनी दिली तशीच पंकजाताई देत आहेत। दुसरं काय आता? किंवा त्यांनी येऊन म्हणावं पुढं की हे ज्याच्या बाबतीत मी विरोध करते, असं करते, तसं करते। तसं तर काय म्हणताना दिसत नाहीत त्या उलट आम्हालाच म्हणतायत की ह्यांच्यामुळं बीडची बदनामी होते। अहो, बीडची बदनामी आमच्यामुळं नाही होत, तुमच्या राखेमुळं होते, तुमच्या वाळूमुळं होते, तुमच्या मर्डरमुळं होते, तुमच्या हे विंड पॉवरच्या लोकांना त्रास देण्यामुळं होते। गावं सोडून चाललेत लोक तुमच्या हेतून, परळीतून, त्याच्यामुळं तुमची बदनामी होते। ह्याच्यातलं कोणतं कृत्य आमचे लोक करतायत?